घोडे बाजार वगैरे काही नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि NCPचे सर्व उमेदवार आमदार एकत्र आहेत आणि 100% आमचे सारेचे सारे जण निवडून येतील. गेल्या वेळी निवडणूक झाली होती त्यावेळी राजकीय भूकंप झाला होता. उद्या अशी काही शक्यता होऊ शकते? राजकीय भूकंप जर झाला तर तो आम्हीच करणार आहे, त्यांच्याकडून होऊ शकत नाही. जालना समृद्धी मार्गावर खूप भेगा आणि चिरा पडलेला आहे, त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण खूप वाढलं आणि 1-1.5 वर्ष त्याला सुरू होतं आणि ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टरला अशी हमी दिली होती की 20 वर्षाला नाही. असं आहे, राज्य सरकारने नाही असं नाही, राज्य सरकारने आता जे काही रोडच्या संदर्भामधलं धोरण आणलं आहे त्या धोरणामध्ये असं आहे की ज्याला हायब्रिड ॲन्युटी आपण म्हणतो, त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर इस्टिमेट बनवतो, त्याच्यापैकी 50% पैसेच फक्त कॉन्ट्रॅक्टरला दिले जातात आणि पुढचे 10 वर्षे मेंटेनन्स त्याच्याकडे असतं आणि 10 वर्षाचे 10 चेक त्याला दिल्या जातात आणि जर चांगला रस्ता असला तरच तो पहिल्या वर्षाचा चेक कॅश करतो, पुन्हा दुसऱ्या वर्षी चांगला असला तरच त्याला कॅश करता येतो, तिसऱ्या वर्षी चांगला असेल तरच त्याला तो चेक कॅश करता येतो. 10 वर्षाचे 10 चेक. तो जे म्हणला किंवा ते तुम्ही म्हणता तसं नाही, ते तर मेंटेनन्स ही त्याच्याकडे 10 वर्ष. त्यामुळं काही जरी डॅमेज झाला असेल तर ती कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी, त्याला ती रिपेअर करून द्यावं लागणार आहे. उद्या जरांगे पाटील जालना दौऱ्यावर. आम्ही अनेक वेळेस सांगितलं आहे की मराठा आरक्षणाचा विषय हा कोण्या राजकारणाचा विषय होऊ नये. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून या निर्णयाचा मार्ग शोधला पाहिजे, या मताचे आम्ही सुरुवातीपासून आहे. भारतीय जनता पक्षाचं राज्यात सरकार असताना आरक्षण दिलं गेलं होतं, ते आरक्षण चॅलेंज झालं, सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळाली, हायकोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळू दिली नाही. पुढच्या काळामध्ये सत्तांतर झालं आणि सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाल्याच्या नंतर जे कोणी त्या काळात सत्तेत होते त्यांनी त्यासाठी लागणारी वकिलाची फौज किंवा अन्य सप्लिमेंटरी माहिती द्यायला पाहिजे ती दिल्यामुळं ते आरक्षण रद्द झालं, पुन्हा सत्तांतर झालं आणि आत्ता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा या तिघं मिळून जे सरकार चालवतात या सरकारने 10% आरक्षण आता दिलेलं आहे. या उपरही समाजाचं समाधान जर झालं नसेल तर काय मार्ग निघू शकतो, यासाठी काल सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मला असं वाटतं जेव्हा कधी जटिल प्रश्न निर्माण होतात तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन त्या प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे. यासाठी जी कालची बैठक होती त्या बैठकीमध्ये आत्ता जे काही विरोधी पक्ष म्हणतात ते स्वतः त्यांनी बहिष्कार टाकला. याचा अर्थ त्यांना या आरक्षण देण्याच्या संदर्भात आस्था नाही. आम्ही आरक्षणाचे बाजूचे आहोत. त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या रॅल्या आणि आत्ता जी काय आरक्षणाची मागणी होती ती योग्य आरक्षण मिळावं या मताचे आम्ही, आमचा पक्ष आहे, आमच्या महायुतीसुद्धा आरक्षणाच्या बाजूची आहे. परंतु ज्या पद्धतीनं या प्रसंगाला तोंड देऊन त्यातून मार्ग काढण्याची जी काही योजना आखायला पाहिजे ती सर्वांनी मिळून आखायला पाहिजे. जरांगे पाटील आक्रमक होत आहेत आणि वारंवार आपल्या देवेंद्र फडणवीसांवर ते आरोप लावतात. नाही, मला असं वाटतं की या देशात भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य आणि वर्तमानपत्राचं स्वातंत्र्य हे अबाधित आहे. कोणी काय बोलावं, कोणी काय लिहावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.